गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. 19 सिद्धाचे वचन. नामधारक करी नमन, विनवीत कर जोडून, भक्तिभावे करोन या. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुनी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्रीगुरूचा. भक्तवत्सल श्रीगुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करीती. लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण. लोकानुग्रहाकारण, स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी. गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकांत, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमेत, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येवोन या, दंडप्रमाण करोन या. नमन करी अतिविनया, मनोवाक कायकर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एकचित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्टतोसी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून. विनवीतसे कर जोडून, सत्यसंकल्प गुरुमूर्ती. रजक सांधी संसार चिंता, सेवक जाहला एकचित्ता. दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंतु तू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका, आला राजामलेच्छ एक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थाडी. अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्नकोडी. अलंकृत सेवकजन, ऐसा गंगेच्या प्रवाहात. राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत. कृष्णावेणी थडीयेसी, रजक होता नमस्कारित. शब्द झाला तो दुश्चित, असे गंगेत अवलोकित. समारंभ राजयाचा, विस्मय करी बहुमानसी. जन्मोनी या संसारासी, जरी न देखिजे सौख्यासी. पशुसमान देह आपुला, धन्य राजयाचे जिणे. ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वराच, कैसे याचे आर्जव फळले. कवण्या देवा आराधिले, कैसे श्रीगुरु अस्ति भेटले. मग पावला ऐसी दशा, ऐसे मनी चिंतेत. करीतसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत. वळखिली वासना तयाची, भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती. जाणोनी अंतरी त्याची स्थिती, बोलावूनी या पुसती. काय चिंतीसी मनांत, रजक म्हणे स्वामीसी. देखिले दृष्टी रायासी, संतोष झाला मानसी. केवळ दास श्रीगुरूचा, पूर्वी आराधोनी देवासी. पावला आता या पदासी, म्हणोनी चिंतितो मानसी. कृपासिधू दातारा, ऐसे अविद्या संबंधेसी. नाना वासना इंद्रियांसी, चैद नाही या भोगासी. चरणी तुझे मज सौख्य, श्रीपाद म्हणती रजकासी. जन्मादारभ्य कष्टलासी, वांछा असे भोगावयासी. राज्यभोग तमोवृत्ती, निववी इंद्रिये सकळ. नातरी मोक्ष नवे निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ. जन्मांतरी परियेसी, तुष्टवावया इंद्रियांसी. तुवा जावेम लेछुंशासी, आवडी जाहली तुझे मानसी. राज्य भोगी जाय त्वरित, 19 स्वामीचे वचन. विनवी रजक कर जोडून, कृपासागरू तू गुरुराज पूर्ण. उपेक्षू नको म्हणचे, अंतरतील तुझे चरण. द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावे दातारा, श्रीगुरु म्हणती तयासी. वैदुरानगरी जन्म घेसी, भेटी देव अंतकाळासी. कारण असे येणे आम्हा, भेटी होतांची आम्हांसी. ज्ञान होल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी. आम्हा येणे घडेल, आणिक कार्यकारणासी. अवतार घेऊ परियेसी, वेश धरोनी संन्यासी. नाम नृसिंह सरस्वती, ऐसे तया संबोधुनी. निरोप देती जाय म्हणोनी, रजक लागला तये चरणी. नमस्कारित तये वेळी, देखोनी श्रीगुरु कृपामूर्ती. रजकासी जवळी पाचारिती, एह भोगीसी की पुढती. राज्यभोग सांग मज, रजक विनवीत श्रीपादासी. झालो आपण वृद्धवयसी,
भोग भोगीन बाळाभ्यासी यौवनगोड राज्यभोग एकोणी रजकाचे वचन निरोप देती श्रीगुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देता तयावेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्माता झाला म्लेच्छकुळी वैदुरानगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णावया श्रीगुरुचे शक्ती केची या वाचे नवल हे अमृतदृष्टीचे स्थानमहिमा ऐसा श्रीगुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थानमहिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनकामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्येसी श्रीगुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होवोनी तयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळिकांसी गंगाधराचा आत्मज इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदान नाम नवमोऽध्यायः ओवी संख्या 52 श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।